नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी रंजना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते। तर आज सकाळी बघा लवकर उठून आवरून वगैरे घेतलं, देवपूजा करून घेतली आणि चहा वगैरे करून स्वामींना चहा आणि असं दिलं। स्वामींना चहाचा नैवेद्य दाखवला आणि नंतर मग म्हटलं चहा दिल्यानंतर स्वामींनी तो चहा ग्रहण केला आणि म्हटलं आता चला जरा पलीकडच्या खोलीत गेले, हातरून कमरून व्यवस्थित ठेवलं आणि बघा वरचा फॅन चालू आहे। उन्हाळा खूप आहे, वरच्या फॅनने ते गरम हवा फेकत असते म्हणून खालचा फॅन लावायला लागतो। तर खूपच उन्हाळा आहे। तुमच्याकडे आहे का उन्हाळा तर सांगा। तर बघा सगळं मग आवरून घेतलं आणि म्हटलं आता शेंगदाणे जरा फोडायचे होते म्हणून म्हटलं आता चला शेंगदाणे जरा फोडून घेऊया। तर शेंगदाणे कशाला पण लागतात, बगर असू दे, शेंगदाणे चटणी असू दे किंवा शेंगदाण्याचे लाडू असू देत। तर शेंगदाणे कालवणात देखील घालायसाठी शेंगदाणे लागतात म्हणून म्हटलं शेंगा थोड्या फोडून घ्यावे म्हणून शेंगा फोडून घेतल्या आणि लागलंच भाजून पण घेतलं। जरा भाजून घेऊन ठेवलं, गार झाल्यानंतर मग शेंगदाण्याचं खूप छान होतं, त्यामुळे शेंगदाणे भाजून एक अर्धा तास ठेवते, त्यामुळे खूप छान होतं। आणि मग बघा एक शेंगदाणे भाजले आणि शेंगदाणे भाजून गार होण्यासाठी ठेवलेले आहेत। आणि जेवणाचा काही मी व्हिडिओ टाकले नव्हता, जेवण आधीच तयार केलेलं होतं। तर जेवणामध्ये बघा रोज चपाती, पापडी आणि ककडीची कोशिंबीर आणि भाजी असं होतं। तर पहिल्यांदा स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला आणि स्वामींना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग आम्ही सगळेजण जेवून घेतलं। तर बघा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।